नेपाळमधल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवरती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। भारताकडून सर्वतोपरी मदतीची दिली ग्वाही। नेपाळमध्ये गेलेल्या 84 भारतीयांची सुरक्षित सुटका, मात्र 320 जणांचा अद्यापही संपर्क नाही। पूरग्रस्त भागामध्ये बचाव आणि सुरक्षित स्थलांतराचे प्रयत्न सुरू। चीनच्या सिच्युआन प्रांतामध्ये झालेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुराचा नवा इशारा। तिबेटमध्ये बांध फुटल्यामुळे नेपाळमधल्या पूरस्थितीत भर पडण्याची शक्यता। नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मृतांची संख्या पोहोचली 538 वरती। 1500हून अधिक जण अजूनही बेपत्ताच। जनधन योजनेनं गेल्या 12 वर्षांमध्ये परिवर्तनकारी परिणाम साधत आर्थिक समावेशनासह नागरिकांना सक्षम करण्यात बजावली महत्त्वाची भूमिका। पंतप्रधानांचे गौरवोद्गार। भारत कॅनडा अर्थव्यवस्था परस्पर पूरक, उभय देशांना आर्थिक सहकार्यासाठी मोठी संधी। वित्तीय क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी उभारण्यावरती निर्मला सीतारामन यांचा भर। शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नवतंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक। उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा आजपासून राज्यात औपचारिकरित्या लागू। बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी। आणि बहीण भावाचं पवित्र नातं जपणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त सर्वत्र उत्साह। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा।